आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू फार्म अकाउंटिंगचं. एक्झाम्पल बघा की फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो प्रिपेअर डेअरी अकाउंट अँड पोल्ट्री अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 1992. आपल्याला खाली पर्टिक्युलर्स दिले डेबिट आणि क्रेडिटर्स. त्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने आपल्याला करायचे आहे डेअरी अकाउंट तयार आणि पोल्ट्री अकाउंट. डेअरी दुग्धपालन व्यवसायाशी संबंधित दुग्ध उत्पादन आणि पोल्ट्री कुक्कुटपालन असेल ते दोन अकाउंट्स आपल्याला सांगितले तयार करायला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे जनरल. ठीक आहे. तर आता डेबिटला आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे ज्याच्यामध्ये कॅटल म्हणजे गुरे गाई किंवा म्हैसी असतील ते कशाशी संबंधित आहे तर ते डेअरीशी संबंधित आहे. त्यानंतर दिले कॅटल फूड गुरांचं धान्य त्याचा एक स्टॉक आहे ते सुद्धा डेअरी अकाउंटशी संबंधित आहे. त्यानंतर आहे पोल्ट्री 10,000 आणि पोल्ट्री फूड 1,500 असे 4 ओपनिंग स्टॉक दिलेत. तर पोल्ट्री फूड आणि पोल्ट्री हे पोल्ट्री अकाउंटशी रिलेटेड आहे. आपल्याला 2 वेगवेगळे अकाउंट तयार करायला सांगितलेत. त्यामुळं या कॅटलशी संबंधित असणारे घटक हे कॅटल अकाउंटला घ्यायचे किंवा डेअरी अकाउंटला घ्यायचे आणि पोल्ट्रीशी संबंधित असणारे घटक पोल्ट्री अकाउंटला घ्यायचे. त्यानंतर पर्चेसेस दिलेत. पर्चेसेसमध्ये पोल्ट्री 25,000, कॅटल 35,000. पोल्ट्री खरेदी केली ओके त्याची अमाऊंट आहे 25,000 ती पोल्ट्री अकाउंटला जाईल. कॅटल खरेदी केलेलं 35,000 ते कॅटल अकाउंटला जाईल. त्यानंतर कॅटल फूड खरेदी केले पोल्ट्री फूड खरेदी केले ते रिस्पेक्टिव्ह अकाउंटला जातील. त्यानंतर खाली एक्सपेन्सेस दिलेत. वेजेस 12,000, इन्शुरन्स 1,000, डेप्रिसिएशन 1,500 आणि रिपेअर्स 1,500. आता हे एक्सपेन्सेस नक्की पोल्ट्रीचे आहेत की डेअरीचे आहेत हे नक्की सांगितलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं हे अकाउंट काय घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे. जर ते डेअरीशी संबंधित असते तर ते डेअरी अकाउंटला घेतले असते. पोल्ट्रीशी संबंधित असते तर पोल्ट्री अकाउंटशी मध्ये घेतलं असतं. पण हे जनरल एक्सपेन्सेस दिले त्यामुळे ते घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिट बॅलन्समध्ये सेल्समध्ये कॅटल 30,000 ते कॅटल अकाउंटला जाईल. पोल्ट्री 18,000 ते पोल्ट्री अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. त्यानंतर दिले बटर. आता बटर किंवा चीज असेल ते पोल्ट्रीशी संबंधित उत्पादन आहे का डेअरीशी संबंधित आहे तर ते डेअरीचे उत्पादन आहे. दुधाच्या साहाय्याने बटर तयार केलं जातं त्यामुळे ते कुठं घ्यायचं डेअरी अकाउंटला घ्यायचं. त्यानंतर मिल्क आहे ते सुद्धा डेअरी उत्पादन आहे. त्यानंतर एग्ज आहेत. एग्ज अंडी हे पोल्ट्रीशी संबंधित आहे त्यामुळे ते पोल्ट्री अकाउंटला घ्यायचं. असे सेल्स दिलेले आहेत 5. त्यानंतर दिले क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमध्ये कॅटल गुरे 65,000ची, कॅटल फूड गुरांचं खाद्य 9,000 हे कॅटल अकाउंटला जाईल किंवा कुठल्या अकाउंटला जाईल डेअरी अकाउंटला जाईल. आणि त्यानंतर पोल्ट्री 20,000 आणि पोल्ट्री फूड 2,500 हे पोल्ट्री अकाउंटला जाईल. या पद्धतीने त्याचं विभाजनी काय करायचे आहे कॅटल अकाउंटला किंवा डेअरी अकाउंटला आणि पोल्ट्री अकाउंटला रिस्पेक्टिव्ह हे पर्टिक्युलर्स घ्यायचे. त्यानंतर खाली दिले ॲडजस्टमेंट दिलेत बघा. ॲडिशनल इन्फॉर्मेशन की प्रोपरायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स. प्रोपरायटर जो मालक आहे डेअरीचा आणि पोल्ट्रीचा त्यानं काही प्रोडक्ट कन्झ्युम केलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत. बटर त्याने कन्झ्युम केलं 500 रुपयांचं. मिल्क कन्झ्युम केलं 3,600 रुपयांचं. हे डेअरीशी संबंधित उत्पादन आहे त्यामुळे ते डेअरी अकाउंटला घ्यायचं. त्यानंतर दिलेत एग्ज आणि पोल्ट्री. एग्ज आणि पोल्ट्री हे पोल्ट्री अकाउंटशी संबंधित आहे त्यामुळे ते पोल्ट्री अकाउंटला घ्यायचं ड्रॉइंग्ज म्हणून. कारण ते मालकाने त्यातील वस्तू बिझनेसमध्ये स्वतःच्या वापरासाठी घेतली आणि त्यामुळे ते ड्रॉइंग्ज असतील बिझनेससाठी त्यामुळे ते ड्रॉइंग हेडिंग खाली त्या पोल्ट्री अकाउंटला किंवा डेअरी अकाउंटला क्रेडिट साईडला ते अमाऊंट घ्यायची. तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल दिले. तर आपण आता एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्यांनी सांगितले पोल्ट्री अकाउंट आणि डेअरी अकाउंट तयार करायला. तर आपण तयार करूया डेअरी अकाउंट आणि पोल्ट्री अकाउंट. डेअरी अकाउंट अँड पोल्ट्री अकाउंट
फॉर द इयर एंडेड 31 मार्च 1992. डेबिट क्रेडिट साईड घ्यायच्या. पर्टिक्युलर्स इथे घ्यायचं डेअरी आणि इथं पोल्ट्री. त्यानंतर असंच पर्टिक्युलर क्रेडिट साईडला डेअरी आणि पोल्ट्री ही आहे क्रेडिट साईड. इकडं डेबिट साईड. या पद्धतीने काय करायचं, दोन अकाउंट्स तयार करायचे. आणि त्यानंतर खाली सांगितले आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायला, तो सुद्धा करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3. फॉर द इयर एंडेड 31/3/92. नेहमीच्या पद्धतीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचा. पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स आणि रुपीज. डेबिट क्रेडिट साईड करायचे. या पद्धतीने दोन अकाउंट्स तयार करायचे. इथं काय करायचे, दोन कॉलम करायचे, एक डेअरीसाठी आणि एक पोल्ट्रीसाठी. आपण दोन वेगवेगळे अकाउंट न करता कॉमनच अकाउंट दोन्हीचा आपण घेतोय. डेबिट साईडला, क्रेडिट साईडला सुद्धा तसंच पर्टिक्युलर्स डेअरीसाठी कॉलम आणि पोल्ट्रीसाठी वेगळा कॉलम. त्या प्रकारचे एक्सपेन्सेस त्या कॉलममध्ये घ्यायचे. आता आपल्याला बघा पर्टिक्युलर्समध्ये काय दिले, डेबिट साईडला ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपला येतो डेबिट साईडला नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या, त्यामुळे आपण इथे घ्यायचं टू ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कोणकोणता दिलाय, कॅटलचा दिलाय, कॅटल अकाउंट दिलाय 50,000 बरोबर. मग तो डेअरीशी संबंधित आहे त्यामुळे तो घ्यायचा डेअरी अकाउंटला. त्यानंतर कॅटल फूड दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक ऑफ फूड घ्यायचं खाली, टू ओपनिंग स्टॉक ऑफ फूड. आता कॅटल घेतले 50,000 बरोबर. त्यानंतर दिले ओपनिंग स्टॉक ऑफ फूड, म्हणजे गुरांचं जे खाद्य आहे ते दिलेलं आहे, म्हणून ते ओपनिंग स्टॉक ऑफ फूड या हेडिंग खाली घ्यायचं. तर ते कॅटलचं किती दिलंय 8,000, मग ते डेअरीमध्ये 8,000 घ्यायचं डेअरीच्या कॉलममध्ये. त्यानंतर खाली दिलंय पोल्ट्री, ओपनिंग स्टॉक पोल्ट्रीचा दिलाय 10,000, त्यामध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये येईल पोल्ट्रीच्या कॉलममध्ये 10,000. आणि पोल्ट्रीचं फूड दिलेलं आहे 1,500 रुपयांचं, मग ओपनिंग स्टॉक ऑफ फूड 1,500 ते कुठे घ्यायचं, पोल्ट्रीच्या कॉलममध्ये. या पद्धतीने ओपनिंग स्टॉकची विभागणी करायची आहे. ओपनिंग स्टॉक डेअरीचा किती आहे, तर एकूण गुरे किती आहेत 50,000 रुपयांची. ओपनिंग स्टॉक पोल्ट्रीचं किती आहे, तर चिकन्स किती आहेत 10,000 रुपयांची, त्यामुळे ते पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घेतले. तसं ओपनिंग स्टॉक ऑफ कॅटल फूड, त्यामुळे ते ओपनिंग स्टॉक ऑफ फूडमध्ये डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचं 800 रुपये आणि पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घ्यायचं 1,500 रुपये. 8,000 रुपये. या पद्धतीने ओपनिंग स्टॉक आपण विभागला. त्याच्या खाली दिले पर्टिक्युलर्समध्ये परचेसेस, खरेदी काय केली या वर्षामध्ये, तर पोल्ट्रीमध्ये चिकन्स म्हणजे ज्या कोंबड्या असतील त्या खरेदी केल्या, त्याची पिल्लं असतील ते खरेदी केली असतील. मग परचेसेस घ्यायचे खाली, टू परचेसेस किती आहेत, पोल्ट्रीचे किती आहेत 25,000 रुपये बरोबर. मग इथे घेऊया आपण पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घेऊया 25,000 रुपये. त्यानंतर काय दिले,
कॅटल 35,000ची खरेदी केली, मग खाली घ्यायचे कॅटल 35,000 रुपये डेअरीच्या कॉलममध्ये, कारण ते डेअरीशी संबंधित दुग्ध उत्पादनाशी संबंधित परचेसेस आहेत. गुरे खरेदी केली. त्यानंतर आहे कॅटल फूड 15,000 रुपयांचं, गुरांसाठीचं अन्न खरेदी केलं, ते घ्यायचं कॅटल फूड किती रुपये, 15,000 रुपये. मग ते डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचं 15,000 रुपये. त्यानंतर दिलं आहे पोल्ट्री फूड, पोल्ट्रीशी संबंधित आहे त्यामुळे ते पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घ्यायचं 5,000 रुपये. इथे घ्यायचं पोल्ट्री फूड 5,000 रुपये. अशा पद्धतीने आपण परचेसेस हे घेतले. त्यानंतर दिले आहेत एक्सपेन्सेस. आता हे एक्सपेन्सेस पोल्ट्रीचे आहेत का डेअरीचे आहेत ते सांगितलं नाही, त्यामुळे ते घ्यायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. कोणकोणते दिलेत, वेजेस, तर ते वेजेस येतील डेबिट साईडला, एक्सपेन्सेस नेहमी डेबिट साईडला येतात, त्यामुळे घ्यायचं डेबिट साईडला टू वेजेस, अमाऊंट आहे 12,000. त्यानंतर दिले इन्शुरन्स, ते सुद्धा घ्यायचं टू इन्शुरन्स, अमाऊंट दिली 1,000 रुपये. त्यानंतर दिले डेप्रिसिएशन, अमाऊंट दिली 1,500. पुढे दिले रिपेयर्स, टू रिपेयर्स 1,500. या पद्धतीने सर्व एक्सपेंडिचर्स, ऑपरेटिंग एक्सपेंडिचर्स आहेत ते आपण काय घेतले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतले. आता बघा पर्टिक्युलर्समध्ये क्रेडिट बॅलन्सेस सुद्धा दिले. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे सेल्स, मग तर आपण क्रेडिट साईडला घ्यावं लागेल बाय सेल्स. आता डेअरीशी संबंधित सेल्स किती आहे, कॅटलचा सेल केलेला आहे बरोबर, जनावरांचा, तो किती आहे 30,000 रुपये. मग ते डेअरीमध्ये घ्यायचे, डेअरीच्या कॉलममध्ये 30,000 रुपये. त्यानंतर दिला आहे पोल्ट्रीचा सेल 18,000 रुपये, ते पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घ्यायचं 18,000 रुपये. त्यानंतर खाली दिलेलं आहे बटरचा सेल केला, मग ते सुद्धा घ्यायचं बाय सेल, काय आहे, पहिलं आहे बटर हे डेअरी उत्पादन, दूध उत्पादन आहे, त्यामुळे ते डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचं 2,000 रुपये, पोल्ट्रीमध्ये डॅश. त्यानंतर पुढचा सेल दिलेला आहे मिल्कसुद्धा डेअरीशी संबंधित आहे, त्यामुळे ते डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचे 10,000 रुपये, पोल्ट्रीमध्ये डॅश करायचा. त्यानंतर दिलेला आहे अंडी, एग्ज हे पोल्ट्रीशी संबंधित आहेत, त्यामुळे ते पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घ्यायचे 15,000 रुपये. या पद्धतीने आपण सर्व सेल्स घेतले. त्यानंतर काय दिले, क्लोजिंग स्टॉक मग खाली घ्यायचा बाय क्लोजिंग स्टॉक किती आहे, कॅटलचा दिलाय 65,000, मग ते डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचे 65,000. त्यानंतर कॅटल फूड दिले, मग ते सुद्धा घ्यायचं बाय क्लोजिंग स्टॉक म्हणायचं आहे, ऑफ खाली घ्यायचं फूड, क्लोजिंग स्टॉक ऑफ फूड. मग पहिलं काय दिले, कॅटलचा फूडचा क्लोजिंग स्टॉक किती आहे 9,000 रुपये, तो डेअरीच्या उत्पादनामध्ये घ्यायचा. त्यानंतर पुढे दिले पोल्ट्रीचा क्लोजिंग स्टॉक दिला 20,000, मग ते क्लोजिंग स्टॉकमध्येच घ्यायचं पोल्ट्रीच्या कॉलममध्ये 20,000 रुपये. त्यानंतर दिलेलं आहे पोल्ट्री फूड, खाली घ्यायचं पोल्ट्रीचं आपण घेतले बाय क्लोजिंग स्टॉक ऑफ फूड, त्याच्यामध्ये मग पोल्ट्रीचा क्लोजिंग स्टॉक जो फूडचा आहे तो घ्यायचा 2,500 रुपये, पोल्ट्रीच्या कॉलममध्ये घ्यायचा तो 2,500. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण क्लोजिंग स्टॉक सुद्धा घेतला क्रेडिटला, ओपनिंग स्टॉक घेतला होता डेबिटला. आपण सर्व पर्टिक्युलर्स हे घेतलेत. आता खाली ॲडजस्टमेंट दिलेली आहे की प्रोप्रायटर कन्झ्युम्ड द फॉलोइंग प्रोडक्ट्स, कोणकोणते प्रोडक्ट्स त्याने स्वतःच्या वापरासाठी घेतले त्या ओनरनं. तर बटर
500 रुपयाचे ते ड्रॉइंग्ज आहे बरोबर. मग ते ड्रॉइंग्ज म्हणून क्रेडिट साईडला घ्यायचे. इकडं स्टॉकमधून ते लेस होणार त्यामुळे ते क्रेडिट साईडला येणार. त्यामुळे काय म्हणायचं बाय ड्रॉइंग्ज. ड्रॉइंग्जमध्ये पहिलं काय दिलेलं आहे बटर आणि मिल्क. बटर आणि मिल्क हे डेअरी उत्पादनं आहेत त्यामुळे ते डेअरीच्या कॉलममध्ये घ्यायचं. इथं म्हणायचं बटर अँड मिल्क. बटर आणि मिल्क इथे बटर आहे 500 रुपये, मिल्क आहे 3700, एकूण किती झालं 4100 रुपये. मग ते डेअरीच्या कॉलममध्ये 4100 तर डॅश. त्यानंतर पुढे दिलेत एग्स अँड पोल्ट्री. अंडी आहेत 800 रुपयांची आणि पोल्ट्री चिकन कोंबडी आहे 500 रुपयांची त्यामुळे ते येईल पोल्ट्रीच्या कॉलममध्ये. ते घ्यायचं एग्स अँड पोल्ट्री. अमाऊंट किती आहे एग्स आहेत 800 रुपये, पोल्ट्री आहे 500, एकूण झाले 1300. मग ते घ्यायचे पोल्ट्रीच्या कॉलममध्ये 1300 रुपये. ठीक आहे. आता आपण काय केलं सर्व पर्टिक्युलर्स घेऊन सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व केले. आता आपण अकाउंट क्लोज करू. डेअरी आणि पोल्ट्री दोन्हीचं सुद्धा अकाउंट क्लोज करावं लागेल. पोल्ट्रीमध्ये 18,000, 15,000, 1300, 20,000 आणि 2,500 असे अमाऊंट्स आहेत. त्याची टोटल जर केली तरी 56,800. त्याच पद्धतीनं डेअरीमध्ये आहेत सेल्स 30,000, बटर मिल्क 2,000 आणि 10,000. त्यानंतर ड्रॉइंग्ज आहेत 4,100, क्लोजिंग स्टॉक आहे 65,000 आणि फूडचा क्लोजिंग स्टॉक आहे 9,000. असे टोटल केली तर 1,20,100 अमाऊंट येईल. 30 आपण डेबिट साईडला घेऊया. 1,20,100 आणि 56,800. आता हे क्रेडिट साईडमधून डेबिट साईड वजा करूया. मग तो काय निघेल ग्रॉस प्रॉफिट निघेल बरोबर. आपण ट्रेडिंग अकाउंट जो काढत होतो पार्टनरशिप फर्मचा किंवा कंपनी अकाउंटचा तसाच आहे, फक्त ही फार्म अकाउंटशी संबंधित असल्यामुळे त्या ॲक्टिव्हिटीजचा फक्त ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा आहे. शेवटी ओपनिंग स्टॉक परचेसेस एक्सपेन्सेस हे डेबिट साईडला घेतले जातात, सेल्स क्लोजिंग स्टॉक हे इकडे घेतले जातात. त्यातून वजा केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट निघेल. इकडं अमाऊंट किती आहेत पोल्ट्रीचे 10,000, 1,500, 25,000 आणि 5,000. या अमाऊंट 56,800 मधून जर वजा केल्या तर अमाऊंट येईल 15,300. ग्रॉस प्रॉफिट पोल्ट्री अकाउंटचा आहे 15,300 आणि इकडं अमाऊंट आहेत 50,000, 8,000, 35,000 आणि 15,000. त्या 20,000 1,20,100 मधून जर वजा केल्या तर अमाऊंट येईल 12,100. हे झाला ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे लिहितो ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तिथे ट्रान्सफर करूया बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आता दोन आहेत. डेअरी अकाउंटचं आहे 12,100. इथे घेऊया डेअरी अकाउंट किती 12,100 आणि पोल्ट्री आहे 15,300. एकूण टोटल किती 27,400. 27,400 हा ग्रॉस प्रॉफिट आला. मग आपण त्याची टोटल करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टोटल करू 27,400. 27,400 मधून हे जनरल एक्सपेन्सेस जर वजा केले तर आपला निघेल नेट प्रॉफिट. त्यामुळे आपण टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती निघेल 27,400 मधून वेजेस आहेत 12,000 रुपये, त्यानंतर इन्शुरन्स 1,000 आणि डेप्रिसिएशन 1,500, रिपेअर्स 1,500. एकूण अमाऊंट किती झाली 16,000 रुपये झाली. 16,000 जर वजा केली 27,000 मधून तर येईल 11,400 रुपये. हा निघाला नेट प्रॉफिट. आणि अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा क्लोज झालं. ओके, तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलं जाईल.